कोल्हापुरात महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्यानं 25हून अधिक वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तलवारी आणि धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. डिसेंबर 2025मध्ये शिवाजी पेठेतील एका कॉलेजच्या आवारात झालेल्या वादातील तरुण विरोधी टोळीसोबत फिरत असल्याच्या रागातून जवाहरनगर, सुभाषनगर येथील 20 ते 22 तरुणांच्या टोळक्यानं गंजिमाळ परिसरात सशस्त्र हल्ला केला. सोमवारी दिनांक 1 रोजी मध्यरात्री 12 ते 1:30 वाजेच्या दरम्यान झालेल्या घटनेत सिद्धेश विनायक कांबळे वय 23 राहणार टिंबर मार्केट, गंजिमाळ, शिवाजीपेठ, कोल्हापूर हा गंभीर जखमी झालाय. हल्लेखोरांनी इडके, तलवारी, लोखंडी रॉड 25 वाहनांचं नुकसान केलंय. मध्यरात्री झालेल्या सशस्त्र हल्ल्यानं परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. जखमी कांबळे याच्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी 20 ते 22 जणांवर गुन्हा दाखल केला असून 5 जणांना अटक केली आहे. फिर्यादी सिद्धेश कांबळे यांचे मित्र वरुण विशाल थोरात आणि रणवीर विशाल थोरात दोघेही राहणार गंजिमाळ यांचा 6 महिन्यापूर्वी शिवाजी पेठेतील एका कॉलेजमध्ये रुद्र लोकरे याच्याशी वाद झाला होता. कांबळे हा थोरात बंधूसोबत फिरत होता. याचा राग मनात धरून लोकरे यानं कांबळे याला धमकावलं होतं. विरोधी टोळीतील थोरात बंधूंसोबत फिरू नकोस, नाहीतर तुला बघून घेईन अशी धमकी त्याने दिली होती. सिद्धेश कांबळे हा सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास संयुक्त जय भीम तरुण मंडळाच्या कट्ट्यावर बसला असता त्याच्या मोबाईलवर अरबाज बिजले याचा फोन आला. तुझे किती भाई असतील त्यांना बोलावून घे, तुझ्या भागात येतोय तर तुला जिवंत सोडत नाही असं धमकावून त्यानं कॉल कट केला. त्यानंतर रात्री 12च्या सुमारास 8 ते 10 जणांनी येऊन हनुमान तालीम परिसरात सिद्धेश कांबळे याला घेरलं. शिवीगाळ करत तुला मस्ती आली आहे, आज तुला संपवतो असं म्हणत अरबाज याने धारदार इडक्याने त्याच्यावर हल्ला केला. सिद्धेशने वार हुकवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याच्या गळ्याला इडक्याने जखम झाली. रुद्र लोकरे यांनी सिद्धेशला खाली पडून त्याचा गळा दाबला. त्याच्या पॅन्टच्या खिशातील 5,000 रुपयांची रोकड आणि आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतलं. परिसरातील लोकांची गर्दी जमताच हल्लेखोर निघून गेले. सोमवारी मध्यरात्री 1च्या सुमारास 8 ते 10 दुचाकींवरून 20 ते 22 जण धारदार तलवारी एडके नाचवत गंजिमाळ येथील संयुक्त जय भीम तरुण मंडळाजवळ पोहोचले. तिथून गंजिमाळ, खंडभाग, राजाराम चौक, शेतकरी संघ परिसरात रस्त्याकडेची वाहनांची तोडफोड केली. 25 वाहनांची तोडफोड करून शिवीगाळ करीत प्रचंड दहशत माजवली. अचानक झालेल्या हल्ल्यानं परिसरातील नागरिक प्रचंड घाबरले. काही वेळानं स्थानिक तरुणांनी प्रतिकार सुरू केल्यानंतर हल्लेखोर निघून गेले. 15 ते 20 मिनिटात 25 वाहनांचे 7 ते 8 लाखाचं नुकसान झालं. सिद्धेश कांबळे याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी 20 ते 22 जणांवर गुन्हा दाखल केला. रुद्र सनी लोकरे, अरबाज बिजली, स्वराज स्वप्नील मोरे उर्फ गब्बर, आकाश संजय मासाळ, संतोष देवीदास मोरे, अजय नागेश डोलारी, सौरभ शिवाजी पाटील, नावेद सनी मकानदार, सागर जाधव, अजय माने, अतिश आदित्य यांच्यासह अनोळखी 8 ते 10 जणांचा यात समावेश आहे. यातील संतोष मोटे, अजय डोलारे, आकाश मासाळ, सौरभ पाटील, स्वराज मोरे, नवीद सनीफ मकानदार आणि शैलेश धनावडे यांना अटक केली आहे. गुंडांच्या टोळीयुद्धातून झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. वादाशी काही संबंध नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांचं नुकसान झाल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला. तातडीनं हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बाहेरून आलेल्या हल्लेखोरांसह वादाला कारणीभूत असलेल्या स्थानिक तरुणावरही कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. हल्लेखोरांनी वाहनाची तोडफोड सुरू करताच स्थानिकांनी 112 या आपत्कालीन मदत क्रमांकावर कॉल केला होता. त्यानंतर 15 मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस पोहोचताच हल्लेखोर निघून गेले. शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांच्यासह फौजफाटा दाखल झाला. काही वेळात या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं. मंगळवारी दिवसभर येथे बंदोबस्त तैनात होता. कोल्हापूर प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.